हाय फ्रेंड्स, कसे आहात? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 17 जुलै 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. तर आंतरराष्ट्रीय रॉक दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 13 जुलै. स्पष्टीकरण पाहूया. पृथ्वीवरील खडक, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि आपल्या दैनंदिन जीवनातील त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 13 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय रॉक दिवस साजरा केला जातो. पुढे पाहूया. अलीकडेच अडानी डिफेन्स अँड एरोस्पेसने दक्षिण आशियातील सर्वात मोठी खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती परिसंस्था कुठे स्थापित करण्याची घोषणा केली? उत्तर आहे मध्य प्रदेश येथे. तर स्पष्टीकरण पाहूया. तर अडानी डिफेन्स अँड एरोस्पेसने मध्य प्रदेश दक्षिण आशियातील सर्वात मोठे खाजगी क्षेपणास्त्र उत्पादन केंद्र उभारण्याची घोषणा केलेली आहे. मध्य प्रदेश प्रमुख राष्ट्रीय उद्याने पाहूया. कान्हा, बांधवगड, माधव, संजय, पन्ना आणि सातपुडा. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राज्याचा जन्मदर पहिल्यांदाच प्रति 1000 व्यक्तीमागे 10च्या खाली पोहोचला आहे? उत्तर आहे केरळ. स्पष्टीकरण पाहूया. केरळ राज्याचा क्रूड बर्थ रेट म्हणजेच प्रति 1000 लोकसंख्येमागे होणाऱ्या जन्माचे प्रमाण पहिल्यांदाच 10च्या खाली घसरला आहे. अनुसूचित जाती आणि जमातींच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने दक्षिणी योजना सुरू केलेली आहे. तसेच सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रोजेक्ट झिरो केरळमध्ये सुरू करण्यात आले आहे. पुढे पाहूया. भारतातील दरडोई उत्पन्न रँकिंगमध्ये कोणते राज्य देशात अव्वल स्थानावर राहिले आहे? तर उत्तर आहे सिक्कीम. स्पष्टीकरण पाहूया. तर देशातील दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सिक्कीम राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, तर बिहार राज्य या यादीत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. पुढे पाहूया. कोणत्या राज्य सरकारने समान नागरी कायद्यांवर 9 सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. तर स्पष्टीकरण पाहूया. पश्चिम बंगाल सरकारने समान नागरी कायद्याच्या UGC अभ्यासासाठी 9 सदस्यांची एक तज्ज्ञ समिती स्थापन केलेली आहे. पुढे पाहूया. आठवड्यातून फक्त एकदाच घेतली जाणारी जगातील पहिली इन्शुलिन औषध अभिली कुठे लॉन्च करण्यात आली आहे? तर उत्तर आहे भारत. स्पष्टीकरण पाहूया. भारतात जगातील पहिले साप्ताहिक इन्शुलिन आठवड्यातून एकदाच घेण्याचे औषध लॉन्च केले आहे, ज्याचे नाव अभिली असे आहे. मधुमेह रुग्णांसाठी हा एक मोठा दिलासा आहे. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 100 झाली आहे आणि 100वे रामसर स्थळ सुरहाताल उत्तर प्रदेश बनलेले आहे. तसेच अणुऊर्जेवर चालणारा हायड्रोजन प्लांट सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश बनलेला आहे. पुढे पाहूया. विम्बल्डन टेनिस टूर्नामेंटमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे लिंडा नोस्कोव्हा. तर चेक प्रजासत्ताकची 21 वर्षीय टेनिसपटू लिंडा नोस्कोव्हा अंतिम सामन्यात तिचेच देशबांधव असलेल्या कॅरोलिना मुचोव्हा हिला 6-2, 5-7, 6-3 अशा 3 सेटच्या चुरशीच्या लढाईत पराभव केला. तिचे हे कारकिर्दीतील पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपदक आहे. पुढे पाहूया. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने हॉकी खेळातील 100 वर्षाच्या क्रीडा भागीदारीचा उत्सव साजरा केला? उत्तर आहे न्यूझीलंड. तर स्पष्टीकरण पाहूया. भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांनी हॉकीमधील त्यांच्या 100 वर्षाच्या ऐतिहासिक क्रीडा संबंधाचा आणि भागीदारीचा उत्सव साजरा केला आहे. न्यूझीलंडबद्दल माहिती पाहूया. तर राजधानी आहे वेलिंग्टन. चलन आहे न्यूझीलंड डॉलर. पंतप्रधान आहेत क्रिस्टोफर लक्सम. पुढे पाहूया. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने पुढचा प्रश्न पाहूया. एरो इंडिया 2027 या आशियातील सर्वात मोठ्या एअर शोच्या 16व्या आवृत्तीचे आयोजन कुठे केले जाईल? उत्तर आहे बेंगलोर. पुढे पाहूया. नुकतेच कोणत्या राज्यात खाजगी शाळांच्या फी नियंत्रणाशी संबंधित सुधारणा अध्यादेश मंजूर
मंजुरी देण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे पश्चिम बंगाल. तर स्पष्टीकरण पाहूया. तर पश्चिम बंगालचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी खाजगी शाळांच्या शुल्कावर म्हणजेच फीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुधारणा अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. यामुळे आता सरकार खाजगी शाळांच्या फी रचनेवर देखरेख ठेवू शकेल, जेणेकरून शाळा मर्यादेपेक्षा जास्त फी वाढवू शकणार नाही. पुढे पाहूया. नुकतेच नवी दिल्लीतील सेंट्रल विस्टा क्षेत्राचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे कर्तव्य भवन क्षेत्र. स्पष्टीकरण पाहूया. नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानाच्या आसपासच्या परिसराला सेंट्रल विस्टा क्षेत्र म्हटले जायचे. त्याचे नाव बदलून कर्तव्य भवन क्षेत्र असे करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल टेक्नॉलॉजी भारताचे पहिले स्वदेशी ग्रीन रेफ्रिजरंट तंत्रज्ञान कोठे विकसित केले आहे? उत्तर आहे हैदराबाद. तर स्पष्टीकरण पाहूया. CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने भारतातील पहिले पूर्णपणे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक ग्रीन रेफ्रिजरंट तंत्रज्ञान हैदराबाद येथे विकसित केलेले आहे. पुढे पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 जुलै रोजी भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा शुभारंभ कोठे केला जाणार आहे? तर उत्तर आहे जिंद हरियाणा येथे. स्पष्टीकरण पाहूया. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणाच्या जिंद रेल्वे स्टेशनवरून सुरू केली जाईल. ही ट्रेन जिंद सोनीपत मार्गावर धावणार आहे. पुढे पाहूया. भारताचे पहिले हाय अल्टिट्यूड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च सेंटर कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. स्पष्टीकरण पाहूया. उंचावरील प्रदेशातील आरोग्याचा अभ्यास करण्यासाठी भारतातील पहिले हाय अल्टिट्यूड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च सेंटर हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन केले जाणार आहे. हिमाचल प्रदेशला भारताचे ॲपल स्टेट असेही म्हटले जाते. पुढे पाहूया. कोणते राज्य सरकारने दरवर्षी 16 ऑगस्ट हा दिवस आयुष्यमान दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली? उत्तर आहे पश्चिम बंगाल. विम्बल्डन टेनिस टूर्नामेंट 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे यानिक सिनर यांनी. स्पष्टीकरण पाहूया. इटलीचा स्टार टेनिस खेळाडू आणि जगातील नंबर 1 खेळाडू यानिक सिनर याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले आहे. विम्बल्डन ही जगातील एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे जी नैसर्गिक गवताच्या कोर्टावर खेळवली जाते. पुढे पाहूया. नुकतेच निधन झालेले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पुवानी हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध लेखक होते? हे तमिळ लेखक होते. स्पष्टीकरण. प्रसिद्ध तमिळ लेखक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पुवानी यांचे नुकतेच वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. पुढे पाहूया. नुकतेच अवघ्या 1 तासामध्ये 3,61,000हून अधिक झाडे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोठे बनवण्यात आला? उत्तर आहे अहमदाबाद, गुजरात येथे. शेख हमद बिन खलीफ अल थानी यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी अमीर म्हणजेच शासक होते? उत्तर आहे कतार. स्पष्टीकरण पाहूया. शेख हमद बिन खलिफा अल थानी हे कतार देशाचे माजी अमीर होते, ज्यांचे नुकतेच निधन झाले. कतार देशाची राजधानी दोहा. कतार चलन कतरी रियाल. पुढे पाहूया. इटलीतील लोनाटा येथे नुकताच झालेला ISSF शॉटगन वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय शॉटगन नेमबाज नीरू धांडा हिने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे सुवर्ण. पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये स्थान मिळवले? उत्तर आहे भारत. स्पष्टीकरण पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिक ऑलिम्पियाड 2026 मध्ये 5 सुवर्ण पदके जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे अभिनंदन केले आहे. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? उत्तर आहे 16. स्पष्टीकरण पाहूया. चीनमधील
अंडर 23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने 3 सुवर्णपदकांसह 16 पदके जिंकली. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.